विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची परवानगी पुरातत्व विभागाने नाकारलेली आहे। किल्ल्यावरील सध्याची परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये असं म्हणत प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे। परवानगी नाकारल्याने हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध व्यक्त केला जातो। प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। शेखर, खरं तर निषेध व्यक्त केला जाईल हे अतिशय स्वाभाविक होतं, मात्र आता हिंदुत्ववादी संघटना असतील, शिवप्रेमी असतील, यांच्याकडून पुढची भूमिका काय जाहीर केली जाऊ शकते? काय वातावरण आहे, काय शक्यता आहेत? विक्रांत, खरं तर विशाळगडावरती शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करावा यासाठी ही मागणी करण्यात आली होती। याचं पत्र जे आहे ते आता हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे। खरं तर त्यामध्ये विशाळगडावरची परिस्थिती अतिशय आता संवेदनशील आहे आणि अशा परिस्थितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा आपण त्या ठिकाणी साजरा करू नये असं त्यामध्ये म्हटलं आहे। आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र या सगळ्या गोष्टीचा निषेध केलेला आहे। एकीकडे विशाळगडावरती काही सण साजरे करण्यासाठी परवानगी खरं तर दिली जाते, परवानगी खरं तर नाकारलेली, मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष परवानगी दिली असल्याचं काही हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। आणि म्हणूनच या घटनेचा निषेध जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून केला गेलेला आहे। या संदर्भातच काही पोस्ट देखील हिंदुत्ववादी संघटनांच्या व्हायरल होतात। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे ही परवानगी नाकारल्यानंतर आता या संघटनांचं नेमकं म्हणणं काय असणार आहे, नेमकी त्यांची भूमिका आता उद्या खरं तर हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा ते साजरा करणार होते। आता उद्या त्यांची भूमिका नेमकी या संदर्भातली काय असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। विक्रांत, बरं, लक्ष असू द्या शेखर, तुर्तास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या तपशिलांचा।